नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासासाठी स्पेशल असे शेंगदाण्याचे लाडू. लहान मुलांच्या भुकेसाठीही शेंगदाण्याचे लाडू आहेत. एक लाडू खातील त्यांचं पोटही भरेल लहान मुलांचं. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा किलो गूळ. प्रमाण सेम ठेवायचं आहे. जितके तुम्ही समजा पाव किलो शेंगदाणे घेतलात तर पाव किलो गूळ लागणार. 1 किलो शेंगदाणे घेतलात तर 1 किलो गूळ लागणार. सेम समप्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे. कढई मी गरम करत ठेवते. कढई गरम झालेली आहे. आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे. अर्धा किलो शेंगदाणे घालत आहे. आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. फास्ट गॅसवर शेंगदाणे भाजायचे नाही आहेत. तर आतमध्ये जर तुम्ही फास्ट गॅसवर हे शेंगदाणे भाजलात तर आतमध्ये कच्चे राहतील आणि तुमचे हे लाडू जास्त दिवस टिकणार नाही. तर आपल्याला हे मीडियम टू स्लो फ्लेमवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहेत. तुम्ही हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजलात तर तुमचे हे शेंगदाण्याचा लाडू 2 ते 3 महिने चांगले टिकतील. म्हणून चांगले शेंगदाणे भाजायचे असतात. लहान मुलांना हा शेंगदाण्याचा लाडू खूप आवडतो. तर तुम्ही सकाळी त्यांना हा शेंगदाण्याचा लाडू दिलात तर त्यांचं पोट भरेल आणि खूप सारे शेंगदाणे लाडू हे त्यांच्या पोटात जातील. लहान मुलंच काय, आपणही सकाळी एक लाडू हा शेंगदाण्याचा लाडू खावा. आणि एकच खायचा आहे, कारण का शेंगदाण्याचा लाडू हा उष्ण असतो. म्हणून इतर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात चालेल एक किंवा एखाद दुसरा, पण गरमीच्या दिवसात किंवा इतर ऋतूमध्ये जास्त खाल्यास तर उष्ण पडेल. म्हणून सकाळीच एक हा लाडू खायचा असतो, शेंगदाण्याचा लाडू. आणि आता नवरात्री येत आहेत तर उपवास असणारच बहुतेकांचे. तर हा शेंगदाण्याचा लाडू बनवा अगोदरच आणि मग सकाळी किंवा मध्ये तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आपल्याला शेंगदाण्याच्या लाडूमध्ये नाही आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे नाही तुपाचा, कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि गूळ हा चिकट असतो. तर त्यामुळे बाइंडिंग करण्यासाठी तेल आणि तुपाचा वापर करायचा नाही आहे. तर तुम्ही तुपाचा वापर केला तर हा शेंगदाण्याचा लाडू जास्त दिवस टिकणार नाही आणि खवटपणा येईल, बुरशी येईल. म्हणून जास्तीत 2 ते 3 महिने टिकवायचे असतील हे शेंगदाण्याचे लाडू तर बिना तेल आणि बिना तुपाचा वापर करायचा आहे. तुम्हाला हा शेंगदाण्याचा लाडू कोणाला द्यायचा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे हा देऊ शकतात. तुमचं मुलं शिकत असतील बाहेरगावी तर तुम्ही हा शेंगदाण्याचा लाडू सहज देऊ शकता, कारण का हा 2 ते 3 महिने चांगले राहतो आणि त्याच्या अगोदरच हे लाडू संपतील. 2 ते 3 महिन्याची वाटच बघायला लागणार नाही, अगोदरच अजूनच बनवावे लागतील. खरपूस भाजा हा शेंगदाण्याचा लाडू. शेंगदाणे छानपैकी भाजून घेऊया. शेंगदाण्याला हलके हलके डाग येऊ लागलेले आहेत. आपल्याला मीडियम टू लो फ्लेममध्येच भाजायचे आहेत. सुगंध येतो जेव्हा चांगले शेंगदाणे भाजतो तेव्हा चांगला शेंगदाण्याचा सुगंध येतो आणि समजून जा की आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. अजून वेळ आहे, 15 मिनटं लागतील आपल्याला. शेंगदाण्याला हलका हलका रंग येत आहे, ब्राउनिश असा. आपल्याला खरपूस भाजायचं आहे. लक्षात ठेवा, फास्ट गॅसवर भाजू नका. अजून थोड्या वेळ आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. अजून 5 मिनिटं भाजावे लागणार. हे बघा होत आले आहेत. हे बघा छानपैकी भाजून झालेले आहेत. 15 ते 20 मिनिटं लागतात. हे बघा सहज साल निघत आहे.
आता आपण गॅस बंद करूया आणि परातीत काढून शेंगदाणे पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि मगच मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचे आहेत। गॅस मी बंद करते। शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत। तुम्ही बघू शकता लगेच साल निघत आहे। हे बघा सहज। आता आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे, पण मी साल ह्याची काढत नाही आहेत। तुम्ही अर्धवट साल शेंगदाण्याची ठेवलात तरी चालेल किंवा पूर्णपणे शेंगदाण्याची साल काढलात तरी चालेल, पण मी शेंगदाण्याची साल नाही काढत आहे कारण का सालीमध्ये जीवनसत्व असतं। हे बघा तुम्ही अर्धवट असं हे बघा अर्धवट ठेवा हे शेंगदाणे आणि ह्याची साल काढा आणि मग मिक्सरला ग्राइंड करू शकता। आता मी मिक्सरला हे ग्राइंड करते। आता मी हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। हे बघा हे बघा थोडे थोडे घेऊन मी ग्राइंड करणे आहे। पूर्णपणे ग्राइंड करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तुम्हाला मी दाखवते। मी ग्राइंड करत आहे, थोडं थोडं थांबवून करायचं आहे। चमच्याने मिक्स करा जेणेकरून खालचे शेंगदाणे वरती येतील। हे बघा असं आपल्याला ठेवायचं आहे जाडसर। मी एका कढईमध्ये घालत आहे। आता मी सेकंड बॅच म्हणजे शेंगदाणे ग्राइंड करणार आहे। सेम प्रोसिजर करायची आहे, पण थोडं थोडं शेंगदाणे ग्राइंड करा, सगळे एकदमच ग्राइंड करू नका जेणेकरून चांगले जाडसर वाटता येतील। हे बघा सगळे शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये। आता आपण ग्राइंड करूया। ग्राइंड करत आहे। आता आपण चेक करूया, खालचे शेंगदाणे आपण वर करूया, एकत्र करूया सगळे शेंगदाणे। परत एकदा ग्राइंड करायचं आहे। थांबून थांबूनच ग्राइंड करायचं आहे। हे बघा जाडसरच वाटलेलं आहे, असं वाटायचं आहे। आता मी कढईमध्ये घालत आहे शेंगदाण्याचा कूट। तुम्ही बघू शकतात असं शेंगदाण्याचा कूट जाडसर ठेवायचा आहे। आता आपण जो किसलेला गूळ आहे तो आपल्याला घालायचा आहे या शेंगदाण्याच्या कूटमध्ये। आता आपल्याला शेंगदाणे आणि गूळ सगळं एकत्र करायचं आहे, सगळं एकजीव करायचं आहे। आपल्याला काहीही तेल तूप वापरायचं नाही आहे। जर तूप वापरलं तेल वापरलं तर जास्त दिवस टिकणारच नाही शेंगदाण्याचा लाडू। आणि गूळ मेन म्हणजे चांगला घ्या, ऑर्गॅनिक असा पिवळसर असतो तो घेऊ नका जेणेकरून तुमचे शेंगदाण्याचा लाडू कडक होईल। जो मी मगाशी तुम्हाला दाखवला गूळ तो तुम्ही घेऊ शकतात, मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे। गूळ आणि शेंगदाण्याचा कूट छानपैकी एकजीव केलेला आहे। शेंगदाणे छानपैकी भाजल्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येत आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की शेंगदाण्याचा कूट चांगला भाजा जेणेकरून तुमचा 2 ते 3 महिने शेंगदाण्याचा लाडू चांगला टिकेल। मी मिक्सरच्या जारमध्ये भांड्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट आणि गूळ घालत आहे जेणेकरून बाइंडिंग येईल। आणि थोडा थोडा घालूनच ग्राइंड करायचा आहे। हे बघा शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि गुळाला चिकटपणा असतो,
म्हणून लाडू सहज वळतात. म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं की तेल आणि तुपाचा वापर करायचा नाही आहे. आता आपण ग्राइंड करूया. आता आपल्याला तुम्ही दिसतंय तुम्हाला आता उलट्या साईडने ग्राइंड करायचं आहे. 2 ते 3 वेळा असं करा. अजून एकदा करा. हे बघा, परत एकजीव करा. आता आपण परत ग्राइंड करूया. परत ग्राइंड करूया. मी एका परातीत हा शेंगदाण्याचा कूट आणि गूळ जो मिक्सरला ग्राइंड केलेला तो मी घालत आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा. आता आपल्याला लाडू वळतोय की नाही हे बघायचं आहे. त्यासाठी हे बघा सहज वळत आहे. हे बघा छानपैकी बाइंडिंग होत आहे. हे बघा, म्हणजे आपलं जे ग्राइंड केलेलं ते बरोबर होतं. तर तुमचा लाडू वळत नसेल तर किंचित तुपाचा वापर करायचा आहे. पण शक्यतो तुम्ही गूळ चांगला बारीक करा. किसणीने करू शकता गूळ. आणि जर किसणीने नाही करायचं असेल तर चॉपरने बारीक करा. आणि मग ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलेलं गूळ, शेंगदाण्याचा कूट आणि गूळ हा मिक्सरला ग्राइंड करा. उलट्या साईडने ग्राइंड करा आणि मग तुमचे हे लाडू वळतील. हे बघा सहज वळत आहे. आता मी दुसरी बॅच करत आहे. थोडं थोडं घेऊनच ग्राइंड करा जेणेकरून चांगलं ग्राइंड होईल. हे बघा, आता आपण हे ग्राइंड करूया. सेम प्रोसिजर. आता ग्राइंड दाखवते कसं करायचं. उलट्या साईडने ग्राइंड करायचं आहे. हे बघा, परत एकजीव करा. आता आपण परत ग्राइंड करूया. परत ग्राइंड करूया. हे बघा, आता आपण परातीत सगळं घालूया. शेंगदाण्याचा कूट आणि गूळ जो ग्राइंड केलेला. आता सेम प्रोसिजर करायचे आहे. पुढची बॅच सेम करायची आहे. थोडं थोडं घेऊन करा. ग्राइंड करा शेंगदाण्याचा कूट आणि गूळ आणि उलट्या साईडने ग्राइंड करा आणि बघ सगळं सेम करा. हे बघा, सगळं काही शेंगदाण्याचा कूट आणि गूळ चांगल्यापैकी ग्राइंड केलेलं आहे. आता आपण लाडू वळवूया. मी ह्याच्यामध्ये वेलची पूड घालत नाही आहे. गरज नाही आहे. जर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही वेलची पावडर, सुंठ पावडर घातलात तरी चालेल. जर तुम्हाला वेलची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. सगळं एकजीव करूया परत एकदा. काही एकजीव केलेला आहे. आता आपण लाडू बनवूया. हे बघा, थोडे लहानच ठेवायचे आहे. मीडियम आकाराचे लाडू बनवायचे आहेत. हे बघा, मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, आता मी प्लेटमध्ये ठेवत आहे. प्रत्येक लाडू बनवताना थोडं थोडं मळून घ्या. कोणताही लाडू बनवताना जे सारण आहे जे ते मळून घ्यायचं. हे बघा, हे बघा. आता मी प्लेटमध्ये ठेवत आहे.
अशा प्रकारे सर्व लाडू बनवा। तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचे लाडू छानपैकी झालेले आहेत। टोटल 35 शेंगदाण्याचे लाडू होतात। जर तुम्हाला संपूर्ण शेंगदाण्याची लाडूची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। ब्लेस यू। थँक्यू। गॉड ब्लेस यू। तुम्हाला मी दाखवते, हे बघा, हे बघा, छानपैकी तुटलेला आहे सहजच। आणि हा शेंगदाण्याचा लाडू 2 ते 3 महिने छानपैकी टिकून राहतो। एका एअरटाईट कंटेनरमध्ये हा शेंगदाण्याचा लाडू ठेवा भरून। जे टिप्स सांगितले आहेत ते फॉलो करा आणि नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तरच सगळ्या गोष्टी कळतील। थँक्यू।